श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 9 डिसेंबर पासून पैसाच पैसा। फक्त 3 दिवस थांबा अन नशीब पालटलंच समजा। शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने या 5 राशी पैशात खेळणार। प्रत्येक स्वप्न होणार पूर्ण। डिसेंबर महिना या वर्षाचा शेवटचा अध्याय असला तरी ग्रह नक्षत्रांच्या हालचाली पाहता हा काळ या 5 राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार शुक्र ग्रह 9 डिसेंबर 2025 रोजी ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल। शुक्र ग्रहाला संपत्ती, प्रेम, समृद्धी, कला, विलासिता आणि वैवाहिक आनंदासाठी जबाबदार मानले जाते। ज्येष्ठ नक्षत्राला शक्ती, शौर्य आणि यशाचे नक्षत्र म्हणूनही ओळखले जाते। म्हणूनच या विशेष नक्षत्रात शुक्राचा प्रवेश अनेक राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल। वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात या 5 राशींच्या उत्पन्नात वाढ होईल। करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीतही भरभराट होईल। चला जाणून घेऊया त्या 5 भाग्यशाली राशींबद्दल। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा। सर्वप्रथम आहे वृषभ राशी। वृषभ राशीवर शुक्राचे राज्य आहे, त्यामुळे या राशीसाठी हा बदल अत्यंत शुभ ठरेल। शुक्र राशीच्या शुभ प्रभावामुळे रखडलेले उत्पन्न पुन्हा सुरू होऊ शकते। या काळात गुंतवणुकीतून नफा मिळेल। वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होईल। नवीन उपक्रम किंवा व्यवसायात यश मिळू शकेल। एकंदरीत तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि नशीब तुम्हाला साथ देईल। तुमचे उत्पन्न तर वाढेलच, पण तुम्हाला अनेक स्रोतांकडून पैसेही मिळतील। आर्थिक ताकद वाढेल। तुमचा सामाजिक दर्जा वाढेल। तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्हाला फायदा होईल। तुमच्या गोचर कुंडलीत भाग्याच्या जागी हा योग तयार होईल, जो भाग्य आणि परदेश प्रवासाचे घर मानला जातो। त्यामुळे या काळात तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात भाग्य तुमच्या बाजूने दिसेल। तुम्ही कामाशी संबंधित प्रवास देखील करू शकता। सूर्यदेवाच्या प्रभावामुळे सामाजिक क्षेत्रात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल। राजकीय क्षेत्रात राज्य आणि सरकारशी जवळीक वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधू शकाल। तुम्ही काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात देखील सहभागी होऊ शकता। या काळात उत्पन्नात जाणवण्याजोगी वाढ होईल। नवीन मार्गाने धनलाभ मिळेल। शेअर बाजारातील गुंतवणूक, लॉटरी, सट्टा यामधूनही अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता आहे। करिअरच्या प्रगतीसह तुमच्या मान सन्मानात वाढ होईल। प्रवासाचे योग असून या प्रवासातून नवचैतन्य आणि नवीन संधी मिळतील।
आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान या दोन्ही गोष्टी तुमच्या बाजूने राहतील. बोलण्यात प्रभाव, व्यक्तिमत्वात आकर्षक तेज आणि लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता या काळात वाढेल. कामकाजात योग्य संधी मिळतील, तर कार्यस्थळी तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. वाढत्या मान सन्मानामुळे मन प्रसन्न राहील. प्रमोशनची शक्यता आणि आर्थिक लाभाचे दरवाजे या काळात उघडू शकतात. शादीशुदा व्यक्तींसाठी हा काळ अधिक समाधानकारक ठरणारा आहे. वैवाहिक आयुष्यात सौहार्द वाढेल, तसेच भागीदारीच्या कामातून चांगला फायदा मिळू शकतो. वृषभ राशीच्या लोकांची एखादी मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. नोकरीत तुमचा दिवस अनुकूल जाईल. सहकर्मचाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. अधिकारी व्यक्तींशी तुमचे चांगले जमेल. तुम्हाला असे काम किंवा जबाबदारी मिळेल जी तुम्हाला हवी होती. करिअरमध्ये प्रगतीचा योग तयार होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पूर्वी साठवलेले पैसेही आज तुम्हाला फायदा देतील. कुटुंबात प्रेम आणि आपसात चांगले सामंजस्य राहील. तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता. तुमची एखादी अडचण दूर होऊ शकते. अनेक दिवसांपासून तुम्ही एखाद्या गोष्टीवर निर्णय घेऊ शकत नसाल, तर आज तुमचे मन स्पष्ट होईल आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम किंवा सोहळा होण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकारी तुमची समर्थने करतील. तुम्ही एखादी व्यावसायिक डील यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. कुटुंबासोबत छान वेळ जाईल. तुमचा कल अध्यात्माकडे अधिक होईल आणि तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. करिअरमध्येही फायदा होईल. तुमच्या बुद्धिमत्ता आणि समजूतदारपणाने केलेल्या कामात यश मिळू शकते. नवीन नोकरी शोधत असाल तर ती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी साध्य करू शकता. व्यवसायातही फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि उत्पन्नाचे नवे मार्ग उघडू शकतात. जीवनसाथीसोबत उत्तम वेळ जाईल. दोघेही एकमेकांना चांगले समजून घेऊ शकता आणि नाते अधिक मजबूत होईल. आरोग्यही चांगले राहील. या काळात अविवाहित लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. ज्या योजनांवर तुम्ही बऱ्याच काळापासून मेहनत घेत आहात त्यात आता यश मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. तुमच्या निर्णायक क्षमतेचा गौरव होईल आणि थांबलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तुमची वाणी आणि वागणूक लोकांना प्रभावित करेल, ज्यामुळे प्रतिष्ठा आणि उत्पन्न दोन्हीमध्ये वाढ होऊ शकेल. आणि त्यानंतर आहे सिंह राशी. ज्येष्ठ राशीत शुक्राचा प्रवेश सिंह राशीच्या त्यांच्या कारकिर्दीला एक नवीन दिशा देईल. या काळात
पदोन्नती किंवा पगारवाढ शक्य आहे. तुम्हाला वरिष्ठांची कृपा मिळेल. सरकारी काम यशस्वी होईल. नवीन जबाबदाऱ्या आणि वाढलेला आदर निर्माण होईल. सिंह राशीचा स्वामी असलेला सूर्य आता तुमच्या जन्मकुंडलीच्या 5व्या भावात प्रवेश करणार आहे. हा भाव संतान, बुद्धी, यश, पद, ज्ञान, गर्भधारणा आणि मनाशी संबंधित असतो. अविवाहितांना काही शुभ बातमी मिळू शकते. तुमची प्रतीक्षा संपेल, कारण तुम्हाला लग्नासाठी योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. सूर्य धनु राशीत असताना कामाच्या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला थोडं अस्वस्थ करू शकतात, पण काळजी करू नका. तुम्ही सर्व अडचणींवर मात करून पुन्हा मजबूतपणे पुढे जाल. या काळात त्यांच्या संपत्तीत वाढ होईल. ते मालमत्ता आणि नवीन वाहन खरेदी करू शकतात. सरकार किंवा प्रशासनात काम करत असलेल्यांसाठी हा काळ विशेषरित्या शुभ आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील. घरी उत्सव साजरा होऊ शकतो. या राशीच्या लोकांसाठी शुक्र वरुण यांच्या संयोगाने तयार झालेला त्रि-एकादश योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या 4थ्या भावात शुक्र बसलेला आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना अचानक धन मिळू शकते. सुखसुविधा वाढू शकतात. करिअरमध्येही फायदा होऊ शकतो. कामानिमित्त काही प्रवास करावे लागू शकतात, पण त्यातून चांगला लाभ मिळेल. आधी केलेल्या गुंतवणुकीतूनही आता चांगला फायदा मिळू शकतो. व्यवसायातही लाभाची शक्यता आहे. वैयक्तिक जीवनात पार्टनरसोबतचा संबंध अधिक मजबूत होईल. तसेच आरोग्यही चांगले राहील. या गोचर कुंडलीत शनी ग्रह 6व्या आणि 7व्या घराचा स्वामी आहे आणि तो 8व्या घरात भ्रमण करेल. अशा प्रकारे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात. शनीची 3री दृष्टी 10व्या घरावर म्हणजे कर्मघर तिथे पडेल, जी काम, करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात मजबूत प्रगती दर्शवते. त्याचवेळी शनीची 7वी दृष्टी धन घराला सक्रिय करेल, ज्यामुळे उत्पन्न, आर्थिक लाभ आणि आर्थिक स्थिरतेची शक्यता वाढेल. या व्यतिरिक्त शनीची 10वी दृष्टी 5व्या घरावर पडेल, जी बुद्धिमत्ता, निर्णय घेण्यास, संतती सुख आणि सर्जनशीलता, कार्यात सकारात्मकता आणेल. विरुद्ध राजयोगाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना दीर्घकालीन संघर्ष आणि अडथळ्यांपासून मुक्तता मिळू शकते. मार्गी शनी जीवनात उच्च पातळीचे यश, सन्मान आणि स्थिरता देतो. हा योग व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात प्रगती, यश आणि प्रगतीकडे घेऊन जातो. विशेषतः 10व्या घरावर शनीची दृष्टी नोकरी, पदोन्नती, व्यवसाय विस्तार आणि नवीन संधीच्या स्वरूपात असाधारण फायदे देऊ शकतो. राहूची महादशा सिंह राशीच्या लोकांना राजकारण आणि प्रशासनात उच्च पदे प्रदान करते. ते मीडिया, अभिनय, व्यवसाय किंवा मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभाग घेऊन लक्षणीय प्रसिद्धी मिळवतात आणि एका रात्रीत
प्रसिद्धी आणि समृद्धी मिळवतात. तथापि ते अहंकार आणि दिखाऊपणाला देखील बळी पडू शकतात. सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही डिसेंबर महिना खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुखसुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल. तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना भाग्यशाली ठरेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. IT सेक्टर किंवा MNC मध्ये काम करणाऱ्यांसाठी नोकरी किंवा पगारवाढीसाठी शुभ योग आहेत. प्रेमसंबंधात जोडीदाराबरोबरील संबंध अधिक घट्ट होतील. लग्नाच्या चर्चा पुढे सरकू शकतात आणि तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल. या व्यतिरिक्त नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ किंवा एखाद्या प्रतिष्ठित कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. एकूणच डिसेंबर हा सिंह राशीच्या लोकांसाठी यशाने समृद्ध महिना असेल. तुम्हाला वडिलांकडून आणि पितृकडून फायदा मिळेल. कुणाला दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. किराणाचा व्यवसायात तुम्ही चांगली कमाई कराल. काही नवे संपर्क तयार होतील ज्यामुळे पुढे लाभ होईल. आर्थिक लाभाचा योग तयार होईल. एखाद्या अनपेक्षित मार्गानेही फायदा मिळेल. आज तुम्ही कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. वडिलांच्या मार्गदर्शनातून तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीसाठी हा काळ संबंध मजबूत करणे आणि आर्थिक वाढ दोन्ही दर्शवतो. शुक्र राशीच्या प्रभावाखाली वैवाहिक जीवन सुधारेल. प्रेमसंबंध मजबूत होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. शिवाय आरोग्य देखील सुधारेल. कन्या राशीसाठी हा काळ सौभाग्याचा मानला जातो. स्वतःचे घर घेण्याचा विचार असो किंवा महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय, या काळात काही इच्छापूर्तीची शक्यता वाढू शकते. व्यावसायिक क्षेत्रात अडथळे दूर होण्याचे आणि कामाची गती वाढण्याचे संकेतही काही गणनांमध्ये मिळतात. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक, एखाद्या सरकारी निर्णयातून फायदा किंवा दीर्घकाळ प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होऊ शकतात. कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र वरुणाचा त्रिएकादश योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या 3ऱ्या भावात शुक्र आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये यश मिळू शकते. जीवनात आनंद वाढेल. अध्यात्माकडे तुमचा कल अधिक होईल. करिअरमध्ये चांगला फायदा मिळेल. व्यवसायातही लाभ मिळू शकतो. आउटसोर्सिंग व्यवसायातूनही चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होऊ शकतात. पैशांची बचत होण्यातही फायदा होईल. प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले
तर जोडीदाराशी मनमोकळे बोलता येईल. त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील. या राशीत जन्मलेल्यांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात अनेक नवीन यश मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे इच्छित परिणाम मिळतील. आर्थिक लाभाचे अनेक स्रोत उघडू शकतात. जरी अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही नवीन गुंतवणुकीची योजना आखत असाल तर भविष्यात त्यातून मोठा नफा मिळू शकतो. एकंदरीत आनंद, समृद्धी आणि स्थिरता वाढेल आणि यशाचा मार्ग पूर्वीपेक्षा सोपा दिसेल. बुध आणि शुक्राचा संयोग कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो, कारण हा संयोग तुमच्या राशीच्या 4थ्या भावात आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुमचे महत्त्वाचे काम यशस्वी होतील आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. समाजात मान सन्मान वाढेल. तुम्हाला पितृक संपत्ती किंवा धन मिळण्याची शक्यता देखील आहे. तसेच आईसोबत आणि सासरच्या लोकांसोबत संबंध चांगले राहतील. कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर आर्थिक व व्यावसायिक फायद्याचा महिना ठरेल. प्रॉपर्टी किंवा गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. मेहनती प्रयत्नांचे फळ मिळेल आणि तणाव कमी होईल. धर्म, कर्म किंवा सामाजिक कार्यात रुची वाढेल. तसेच लोकांची प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असेल. मालमत्तेशी संबंधित बाबी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत. तुम्हाला धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. त्यामुळे तुमची मानसिक शांती वाढेल. तुमचे कठोर परिश्रम तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतात. व्यवसायात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळेल. तुमचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनातून तुम्हाला लाभ होईल. तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. नातेवाईकांकडून तुम्हाला मदत मिळेल आणि त्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन सुखकर होईल. नोकरीत आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल जाईल. तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. अधिकाऱ्याकडूनही तुम्हाला सपोर्ट मिळेल. त्यानंतर आहे धनुराशी. धनुराशीसाठी या ग्रह परिवर्तनामुळे भाग्य वाढेल असे संकेत मिळतात. प्रवासामुळे यश मिळेल. अभ्यास, स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. धार्मिक आणि आध्यात्मिक आवडी वाढतील. हा काळ तुमचे नशीब बळकट करेल आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. धनुराशीतच हा चतुर्ग्रही योग तयार होत असल्याने या राशीवर त्याचा विशेष प्रभाव राहू शकतो. आर्थिक क्षेत्रात
अपेक्षेपेक्षा अधिक बळकटी गुंतवणुकीतून लाभ, अचानक मिळणारे सौभाग्य अशी रूपरेषा काही ज्योतिषीय शक्यतांमध्ये दिसते. परदेश प्रवास, उच्च शिक्षण किंवा करिअरमधील नवीन संधी हेही या कालावधीत घडण्याची शक्यता आहे. कुटुंबात शांतता आणि परस्परांतील जवळीक वाढण्याचे संकेतही आहेत. धनुराशीवर गुरुग्रहाचे अधिपत्य आहे आणि या संक्रमणामुळे फायदा होईल. तुमचे कर्ज माफ होऊ शकते, शत्रूंचा पराभव होईल आणि तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल. तुम्ही न्यायालयीन खटले जिंकाल. तुम्हाला एखादी इच्छित नोकरी किंवा बदली मिळू शकते. हा काळ तुमच्या अनेक समस्या सोडवेल. या राशीच्या लोकांसाठी वरुण शुक्र यांच्या संयोगाने तयार झालेला त्रि एकादश योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीमध्ये शुक्र 12व्या भावात आहे, त्यामुळे या राशीच्या जातकांना अनपेक्षितरित्या यश मिळू शकते. बँकेतून कर्ज मिळण्यातही यश मिळू शकते. करिअरमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. कामातील जुना ताण कमी होऊ शकतो. व्यवसायातही अनेक दिवसांपासून चालू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. धनलाभाचे योग दिसत आहेत. प्रेम जीवनात पार्टनरसोबत चांगला वेळ घालवू शकता. तुमच्यासाठी बुध आणि शुक्राची युती शुभ ठरू शकते, कारण हा संयोग तुमच्या राशीच्या पहिल्या स्थानी होत आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि व्यक्तिमत्व अधिक आकर्षक दिसेल. समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जीवनसाथीची प्रगती होऊ शकते. अविवाहित लोकांचे लग्नाची बोलणी ठरू शकतात. या काळात कोणतीही अडचण किंवा समस्या आली तरी तुम्ही ती सहज पार करू शकाल आणि यशाच्या दिशेने पुढे जाल. त्यामुळे मन आनंदी राहील आणि जीवनात खुशाली येईल. धनुराशीच्या व्यक्तींसाठी देखील हा महिना खूप उत्तम सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय, यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन देखील सुखमय असेल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. धनु राशीच्या लोकांसाठी शनी प्रभावामुळे अडकलेले काम पूर्ण होईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय व करिअरमध्ये नव्या संधी दिसून येतील. तब्येतीमध्ये सुधारणा होईल आणि दीर्घकाळापासून चालू असलेल्या अडचणी दूर होतील. डिसेंबर 2025 हा महिना मेष, सिंह, कन्या, तुला व धनु राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. ग्रह गोचराचा प्रभाव या राशींच्या आर्थिक, व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात सकारात्मक परिणाम देईल. डिसेंबर महिना आर्थिकदृष्ट्या अनुकूल राहील. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये
प्रगती होईल आणि यशाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायात असलेल्यांना हळूहळू परिस्थितीत सुधारणा होताना दिसेल. आरोग्याच्या समस्याही सुधारतील. वर्षभर आजाराने ग्रस्त असलेल्यांना वर्षाच्या अखेरीस आराम मिळू शकेल. आणि त्यानंतर शेवटची राशी आहे मीन राशी. शुक्र राशीचे हे स्थानांतर मीन राशीसाठी अत्यंत शुभ आहे. या काळात आर्थिक लाभ आणि उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक आनंद आणि सुसंवाद राहील. व्यवसायाचा विस्तार होईल. प्रेम आणि विवाहाच्या बाबतीत यश मिळेल. हा काळ मीन राशीला मानसिक शांती आणि स्थिरता प्रदान करेल. मीन राशीसाठी हा योग आर्थिक स्थैर्य देणारा ठरू शकतो, अशी काही विश्लेषणे सांगतात. नवे घर, नवी कार किंवा संपत्तीशी संबंधित निर्णय घेण्यास हा काळ योग्य ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात परिस्थिती आपल्या बाजूने होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीचे प्रश्न सोडवणे, लव्ह लाईफमध्ये सकारात्मक टर्न, नातेसंबंधातील प्रगाढता वाढणे अशी शक्यता आहे. या काळात मोठा धनलाभ होऊ शकतो. बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा योग तुमच्या राशीच्या 11व्या घरात असेल, जो उत्पन्न आणि नफ्याचा घर मानला जातो. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढू शकते. शिवाय गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला असू शकतो. मागील गुंतवणुकीतूनही नफा अपेक्षित आहे. तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थिती किंवा आव्हानांवर सहज मात कराल आणि यशाच्या मार्गावर पुढे जाल. यामुळे तुमच्या मनात आणि जीवनात आनंद येईल. आदर आणि करिअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित चांगली बातमी देखील मिळू शकते. शनी मीन राशीत लग्न भावात स्थित असेल. अशा प्रकारे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. निर्णय घेण्याची क्षमता मजबूत असेल आणि आत्मविश्वास चांगला असेल. अशा प्रकारे तुम्ही अनेक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. करिअरच्या क्षेत्रात अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. अशा परिस्थितीत तुमच्या पदोन्नतीसह तुमचा पगार वाढू शकतो. तुमचे दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांनाही भरपूर फायदे मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या देखील हे संक्रमण चांगले संकेत देते. तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले परतावे मिळू शकतात. कुटुंबांसह चांगला वेळ घालवता येईल. या काळात आरोग्यही चांगले राहील. तणावात मानसिक शांती कमी होईल. या काळात तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी ज्युनियर आणि सिनियर दोघांचीही साथ मिळेल. प्रमोशन मिळण्याची आणि उत्पन्न वाढण्याची संधी आहे. त्यामुळे मन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
तसेच व्यवसाय वाढवण्याची संधीही असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. परदेशात व्यवसायाचा योग आहे. यातून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबांसह चांगला वेळ घालवू शकाल. उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. कोणत्याही कामातील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकेल. तुमच्या प्रगतीमध्ये जे लोक अडथळे निर्माण करत होते ते आता दूर होतील. नातेवाईकांशी असलेले गैरसमज दूर होतील. जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. प्रेमसंबंधाच्या बाबतीत या महिन्यात काही चढ उतार येऊ शकतात. तुमच्या पार्टनरसोबत वाद आणि समेट होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी तुमच्या घरचे लोक तुमच्या प्रेमसंबंधाला होकार देऊ शकतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.